तर रामकृष्ण हरी पब्लिक आपले मी फक्त नात पाहिजे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण करतोय आपला गोठा एक्सप्लोअर करतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटला नक्की सांगा. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद. समोर तुम्हाला आपले काही जनावरं दिसत असतील तर तुम्हाला सगळा व्हिडिओ पहिल्यापासून दाखवतो शेवटपर्यंत. पब्लिक हा आहे रुस्तम फॅन क्लब दीक्षितचा गोठा आणि हा आहे आपल्या दावणीचा पहिला बैल म्हणजेच आपला रुस्तम. यांनी आपलं सगळीकडं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पूर्ण आपलं नाव केलं आहे. आणि तुम्हाला सांगतो हा बैल म्हणजे बिनजोडला पाहायला एकदम बादशाह बैल बरं का. घाटात म्हणू नका, बिनजोडला म्हणू नका, सगळीकडं 3 फेऱ्याच्या मैदानातसुद्धा या बैलाने आपलं नाव केलेलं आहे. आणि सगळीकडेच या बैलाने आपलं असं नाव रोशन केलं आहे की म्हणजे जे कोणी आजपर्यंत ओळखत बी नव्हतं ते सगळं ओळखायला लागले. आणि सगळं म्हणजे आज जे काही बैलगाडी क्षेत्रात नाव वगैरे झाले ना सगळी ह्या बैलाची देणे बरं का. आणि बैल म्हणाल तर एकदम नाद आहे. उतार पायाला बैल लागला तरी एकदम नाद दिसतो आणि पळायला अजून तेवढ्याच ताकदीवर तेवढ्याच खतरनाक पद्धतीत हा बैल आहे. आपल्या फक्त नाद पाहिजेवर याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. व्हिडिओ बैलगाडा क्षेत्रातल्या पोरांना लई लोक नावं ठेवता नाही का, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की बैलगाड्या क्षेत्रातल्या पोरांनीच आजपर्यंत महादेवाच्या नंदीला बघता आपल्या दावणीला म्हणजे एकदम सुखरूप ठेवलं नाही का. आजपर्यंत बैलगाड्या क्षेत्रातली पोरंच त्या नंदीची सेवा करतात, त्या दिला जापता नाही का. त्याच्यामुळे बैलगाड्या क्षेत्रातला कमी समजण्याची घोडचूक तुम्ही तरी करू नका. आणि खतरनाक पद्धतीत असा आपला रुस्तम आहे कसा फुरफुरतो तुम्ही बघू शकता. हे आहे त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरला सारखं म्हणजे आत रुस्तम नंतर बरेच घेतले बरेच विकले. पण आत्ता जे आपल्या दावणीला आहे ना रुस्तम नंतर तर ते हे अजून आदतच आहे. पण खतरनाक पद्धतीत असं आहे आजही आमचा हा गुड्ड्या पळतो. आणि रुस्तम फॅन क्लबची आणबान शान ठेवणाऱ्या रुस्तमची जागा कोण चालवल का आधी कोण चालवल तर असं मला वाटतं गुड्ड्यात चालवल नाही का. आणि खतरनाक पद्धतीत असा हा बैल आहे, असे वासरू आहे. आणि यांचं आजपर्यंत ह्या वासरांची एवढी निगा आपण ठेवलेली आहे ना का वासरू एकदम खतरनाक आहे. त्याच्यानंतर आपला आहे लखन आत्ताच घेतलेला आहे. कायम म्हणजे जेव्हापासून आणलं आहे ना तेव्हापासून नेहमी गुलालातच आहे. आजपर्यंतही त्याची 3-4 गाडी आम्ही हाकले, त्या 3-4 अड्ड्यात बी ना तो एकदाही न पडलेली गाडी त्याचीवाली. म्हणजे आपल्या दावणीला जेवढे बैल आहे ना तेवढे आजपर्यंत नादच आहेत आणि इथून पुढे नादच राहतील. आपले बैल 3 फेऱ्याच्या मैदानाला सगळीकडं म्हणजे जिकडं 3 फेऱ्याचं मैदान घाट असो मिंजोड असो सगळीकडं पाळतात नाही का. आणि रुस्तमला तर तोडच नाही. आपला गुड्डे खतरनाकच आहे. लखनही आत्ता बादशाच होईल. तर धन्यवाद पब्लिक. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.